स्टुडंट, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने टेबल कसे लक्षात ठेवायचे ते शिकवणार आहेत। बरेचदा टेबल लक्षात नसल्या कारणाने काय होते की आपले छोटे मोठे कॅल्क्युलेशन जे आहे ते चुकत असतात। टेबल पाठ करायला गेलं तर ते लक्षात राहत नाही। या पद्धतीने जर आपण टेबल तयार केले तर ते नेहमीसाठी लक्षात तर राहतील आणि छोटे मोठे कॅल्क्युलेशन सुद्धा आपण सोप्या पद्धतीने करू शकतो। सो याच्यामध्ये या पद्धतीमध्ये आपण मोठ्यातला मोठा कुठलाही टेबल तयार करू शकतो। पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12 पासून 19 पर्यंतचे टेबल कसे तयार करायचे ते सांगणार आहे। बघा 12 चा टेबल सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की 12 चा टेबल कसा तयार करायचा। हा 12 चा टेबल तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर बाकी टेबल तुम्हाला आपोआपच व्यवस्थित तयार करता येतील। आता हा जो 12 चा टेबल आपण जेव्हा तयार करतो तेव्हा याच्यामध्ये दोन डिजिट दिसतात, एक 1 आणि एक 2। हा 12 चा टेबल तयार करत असताना सो आधी काय करायचं की आपण 19 पर्यंत जेव्हा टेबल तयार करू तेव्हा पहिला डिजिट आपल्याला 1च दिसेल प्रत्येक टेबल मध्ये। मग तो 12 असू द्या, 13 असू द्या, 14, 15, 16, 17, 18 किंवा मग 19 असू द्या। सो याच्यामध्ये काय करायचं, आधी 1 चा टेबल लिहून घ्यायचा की मी इथे हा 1 चा टेबल लिहून घेणार आणि इथे हा लिहून घेणार 2 चा टेबल। सो इथे हा 1 चा टेबल लिहून घेत आहे मी की 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10। इथे 2 चा टेबल, याच्यामध्ये मात्र आपल्याला 2 पासून 9 पर्यंतचे टेबल पाठ पाहिजे असते। सो इथे आता 2 चा टेबल लिहून घेणार मी। ओके, आता हा टेबल 12 चा या दोन टेबल पासून 12 चा टेबल तयार करायचा कसा, तर आधी या 2 चा टेबल बघायचा। या 2 च्या टेबल मध्ये युनिट प्लेसला असलेल्या ज्या व्हॅल्यू आहे, फॉर एक्झाम्पल इथे 2 आहे तर 12 च्या टेबल मध्ये ती जी व्हॅल्यू आहे युनिट प्लेसला असलेली ती जशीची तशी लिहून घ्यायची। फॉर एक्झाम्पल इथे 2 आहे तर या 12 च्या टेबल मध्ये ते 2 ॲज इट इज लिहून घेणार मी। इथे 4 आहे तर 4 ॲज इट इज, इथे 6, इथे 8, इथे 0, इथे 2, इथे 4, इथे 6, 8 and 2। आता काय करायचं की हा जो 1 चा टेबल आहे या 1 च्या टेबल मधला हा पहिला डिजिट म्हणजे इथे 1च आहे आणि या टेबल मध्ये असणाऱ्या टेन्स प्लेसला जो डिजिट असेल त्याला ऍड करायचं। सो इथे बघितलं तर आपण 1 आहे पण याच्यामध्ये टेन्स प्लेसला कुठलाच डिजिट नाहीये। सो 1 आपण काय करायचं इथे ॲज इट इज लिहायचं। इथे 2 आहे, इथे सुद्धा टेन्स प्लेसला कुठलाच डिजिट नाहीये। सो 2 इथे ॲज इट इज लिहायचं। इथे 3 आहे पण इथे सुद्धा टेन्स प्लेसला कुठलाच डिजिट नाहीये। सो 3 इथे ॲज इट इज लिहायचा। इथे 4 आहे पण इथे टेन्स प्लेसला कुठलाच डिजिट नाहीये। सो 4 इथे आपण ॲज इट इज लिहू। पण इथे 5 आहे आणि इथे टेन्स प्लेसला 1 आहे, तेव्हा या 5 ला आणि या 1 ला इथे काय करायचं ऍड करायचं, म्हणजे 5 प्लस 1 हा बनेल तुमचा 6। इथे 6 प्लस 1 म्हणजे बनेल तुमचा 7। सो मी इथे लिहिणार 7। ते 7 प्लस 1 या टेन्स प्लेसच्या 1 ला आपण काय केलं ऍड केलं आहे। सो 7 प्लस 1 इथे बनणार 8, इथे 8 प्लस 1 इथे बनणार 9, 9 प्लस 1 10 and 10 प्लस 2 12। इथे युनिट प्लेसला 0 लागेल, युनिट प्लेसचा डिजिट 0। सो या पद्धतीने आपण 12 चा टेबल इथे तयार करू शकतो। याच पद्धतीने आपण 13 चा टेबल सुद्धा तयार करू शकतो। हा झाला 12 चा टेबल। 13 चा टेबल कसा तयार करायचा ते बघूया आता। टेबल ऑफ 13। चा टेबल तयार करण्यासाठी सुद्धा तीच मेथड आपल्याला वापरायची की 1 चा टेबल आपण ॲज इट इज लिहून घ्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10। आता याच्यामध्ये इथे 12 चा टेबल होता म्हणून 2 चा लिहिलेला आहे, तर इथे 13 चा टेबल आहे म्हणून पहिला डिजिट हा 1 चा टेबल आणि दुसरा डिजिट हा 3 म्हणजे 3 चा टेबल लिहून घ्यावा लागेल आपल्याला। सो इथे आपण लिहिणार 3 1 जा 3, 3 2 जा 6, ओके। हा 3 चा टेबल आपण लिहून घेतला। इथे सुद्धा सेमच मेथड अप्लाय करायची आपल्याला की हा 3 युनिट प्लेसला आहे, युनिट प्लेसचे डिजिट या 13 च्या टेबल मध्ये युनिट प्लेसलाच ॲज इट इज लिहून घ्यायचे। सो इथे लिहिणार मी 3 देन 6 9 2 5 8 1 4 7 0। त्याच्यानंतर या हा नंबर आणि यातल्या टेन्स प्लेसचा नंबर याची ऍडिशन करायची आहे। सो इथे टेन्स प्लेसला कोणीच नाही म्हणून 1 ॲज इट इज लिहिला, इथे टेन्स प्लेसला कोणीच नाही म्हणून 2 ॲज इट इज लिहिला, इथे टेन्स प्लेसला कोणीच नाही म्हणून 3 ॲज इट इज लिहिला, पण मात्र इथे टेन्स प्लेसला 1 आहे म्हणून 4 आणि
1 ला काय करायचं, ऍड करायचं. सो इथे होणार 5, 5 प्लस 1 इथे होणार 6, 6 प्लस 1 इथे होणार 7, 7 प्लस 2 here will be 9, 8 प्लस 2 10, 9 प्लस 2 11, 10 प्लस 3 13. सो या पद्धतीने 13 चा टेबल आपण तयार करू शकतो. याच पद्धतीने आपण 14 चा सुद्धा टेबल तयार करून घेणार आहोत. एकदा की एका टेबलची प्रॅक्टिस झाली की सगळे टेबल्स आपोआप आपल्याला पटापट यायला लागतात. टेबल ऑफ 14 टेबल ऑफ 14. सो इथे सुद्धा आधी 1 चा टेबल, देन 4 चा टेबल, सो इथे सुद्धा काय करायचं, 4 च्या टेबल मध्ये युनिट प्लेसला असलेल्या व्हॅल्यू 14 च्या टेबल मध्ये युनिट प्लेसला सगळ्या लिहून घ्यायच्या. फॉर एक्झाम्पल इथे 4 आहे तर मी हा 4 लिहून घेणार. इथे 8 आहे तर 8, इथे 2, इथे हा युनिट प्लेसला 6, इथे 0, सो इथे 0, हा 4, हा 8, हा 2, हा 6 आणि हा 0. आता परत तेच करायचं की 1 च्या टेबल मधला हा डिजिट आणि 14 च्या टेबल मध्ये असणाऱ्या टेन्स प्लेसचा डिजिटला ऍड करायचं. सो इथे 1 तर घेतला आपण पण इथे टेन्स प्लेसला कोणीच नाही त्याच्यामुळे हा 1 ऍज इट इज असेल. इथे 2 घेतला आपण इथे टेन्स प्लेसला कोणीच नाही सो 2 इथे ऍज इट इज असेल. इथे 3 घेतला सो इथे 1 टेन्स प्लेसला 1 आहे सो त्याची सम करू आपण. सो 3 प्लस 1 किती होणार 4. इथे सम केली 3 आणि 1 ची. इथे 4 प्लस 1 किती होणार 5. इथे 5 प्लस 2 7, इथे 6 प्लस 2 8, इथे 7 प्लस 2 9, 8 प्लस 3 11, इथे 9 प्लस 3 12 आणि इथे 10 प्लस 4 14. सो या पद्धतीने आपण 14 चा टेबल इथे तयार केला. या पद्धतीनेच आपण 15 चा टेबल तयार करू शकतो. इथे सुद्धा तेच करायचं. जनरली काय होते की 15 चा टेबल आपल्या लवकर लक्षात राहतो. काही असे टेबल्स असतात की जे लवकर लक्षात राहतात पण जसं आपण 14 चा टेबल बोलायला गेलो तर आपण कुठेतरी अडखळतो. पण 15 च्या टेबल मध्ये तेवढं काही अडखळत नाही. तरी सुद्धा 15 चा टेबल या मेथडने आपण कसा तयार करून घ्यायचा ते मी सांगते तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता इथे 14 चा टेबल होता म्हणून आपण इथे 4 चा टेबल लिहिला. सो इथे 15 चा टेबल आहे म्हणून हा 1 चा टेबल ऍज इट इज लिहिला आणि इथे लिहिणार आहोत आपण 5 चा टेबल. सो 5 ओके. सो ऍज इट इज तसंच करायचं की 5 चा हा जो टेबल आहे याच्या युनिट प्लेसला जे काही डिजिट्स आहे ते 15 च्या टेबल मध्ये ऍज इट इज लिहून घ्यायचे. जसं मी लिहून घेणार इथे 5 आहे, इथे 0, ते 5, हा 0. युनिट प्लेसचे डिजिट आपण लिहत आहोत. परत एकदा सांगते की हा युनिट प्लेसला, इथे 0 युनिट प्लेसला, इथे 5 युनिट प्लेसला, इथे 0, इथे 5. सो हा 5, हा परत 0, हा 5, हा 0, हा 5 आणि हा 0. आणि हा जो 1 चा टेबल आहे यातला हा डिजिट आणि या टेबल मध्ये असणाऱ्या टेन्स प्लेसला डिजिटला आपण ऍड करत असतो. सो इथे टेन्स प्लेसला कोणीच नाहीये सो 1 आपण इथे ऍज इट इज लिहिणार. इथे टेन्स प्लेसला मात्र 1 आहे सो 2 प्लस 1 किती करणार आपण 3. इथे 2 प्लस 1 केलाय आपण. इथे 3 प्लस 1 किती करणार 4. इथे 4 प्लस 2 किती होणार 6. इथे 5 प्लस 2 किती होणार 7. इथे 6 प्लस 3 किती होणार 9. इथे 7 प्लस 3 किती होणार 10. इथे 8 प्लस 4 किती होणार 12. इथे 9 प्लस 4 किती होणार 13 आणि इथे 10 प्लस 5 इथे होणार 15. सो या पद्धतीने आपण 15 चा सुद्धा टेबल तयार करून घेतलाय. याच पद्धतीने आता आपण 16 चा टेबल बघणार आहोत की टेबल ऑफ 16 कसा तयार करायचा. ओके, टेबल ऑफ 16 खूप सोपी पद्धत आहे. याच्यापेक्षा सोपी पद्धत असूच शकत नाही हे टेबल तयार करण्यासाठी किंवा बराच काळ लक्षात जर ठेवायचं असेल तर ही सगळ्यात सोपी पद्धत असेल टेबल तयार करायची. सो 16 चा टेबल करायचा आपल्याला. परत 1 चा टेबल आपण लिहून घेऊ.
आता इथे 16चा टेबल तयार करत आहोत म्हणून 6चा टेबल लिहून घ्यायचा आहे. ओके. सो आता इथे जसं युनिट प्लेसला जे डिजिट्स आहेत ते लिहायला सांगते मी. सो इथे युनिट प्लेसला एकच डिजिट आहे, युनिट प्लेसला तोच आहे, दॅट्स वाय 6. इथे असणार 2, इथे 8, इथे 4, इथे 0, इथे 6, इथे 2, इथे 8, इथे 4 आणि इथे परत 0. परत तेच करायचं आहे की 6च्या टेबलमध्ये जे टेन्स प्लेसचे डिजिट आहे तो डिजिट आणि हा डिजिट ऍड करायचा. इथे कोणीच नाही म्हणून 1 ॲज इट इज. इथे 2 + 1 3, इथे 3 + 1 4, इथे 4 + 2 6, इथे 5 + 3 8, इथे 6 + 3 9, इथे 7 + 4 11, इथे 8 + 4 12, इथे 9 + 5 14 आणि इथे 10 + 6 16. सो या पद्धतीने 16चा टेबल आपण इथे तयार केला. आता परत आपण 17चा टेबल तयार करू शकतो. परत 1 ॲज इट इज लिहून घ्यायचं. 1 चा टेबल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आणि 7चा टेबल लिहून घ्यायचा. ओके. आता हे टेबल लिहिल्यानंतर परत 7च्या टेबलमध्ये जे युनिट प्लेसचे डिजिट आहे ते 17च्या टेबलच्या युनिट प्लेसला लिहायचे. फॉर एक्झाम्पल इथे 7 लिहिलं, इथे 4, हा 7 ॲज इट इज, हा 4, इथे हा 1, इथे हा 8, इथे हा 5 2 9 6 3 आणि 0. आता परत तेच करायचं की हा जो 1चा टेबल लिहिला या प्रत्येक डिजिट सोबत याच्या टेन्स प्लेसच्या डिजिटला ऍड करायचं. सो इथे टेन्स प्लेसला कोणीच नाही आहे, सो 1 आपण ॲज इट इज लिहिला. इथे 2 + 1 केलाय, सो 3 बनेल. इथे 3 + 2 केला तर 5 बनेल. इथे 4 + 2 करायचा आहे 6, इथे 5 + 3 8, इथे 6 + 4 10, 7 + 4 11, 8 + 5 13, 9 + 6 15 and here will be 17. 10 + 7 17. या पद्धतीने आपण 17चा टेबल तयार केलेला आहे. तसाच आपण 18चा टेबल तयार कसा करायचा ते बघणार आहोत. 18चा टेबल परत 1चा टेबल ॲज इट इज, 8चा टेबल लिहून घ्यायचा परत तसाच 1 2 3 4 5 6 7 8. 8चा टेबल लिहून घेतला. ओके. हा 8चा टेबल लिहिला. सो 18च्या टेबलमध्ये परत युनिट प्लेसचे जे डिजिट आहे ते ॲज इट इज लिहून घ्यायचे. इथे 8 6 4 2 0 8 6 4 2 0 आणि या डिजिटला आणि इथल्या टेन्स प्लेसच्या डिजिटला ऍड करायचं. सो इथे 1 आहे, सो 1 इथे टेन्स प्लेसला कोणीच नाही, सो 1 ॲज इट इज. इथे 2 + 1 करायचं 3, 3 + 2 5, 4 + 3 7, 5 + 4 9, 6 + 4 10, 7 + 5 12, 8 + 6 14, 9 + 7 16, 10 + 8 18. सो या पद्धतीने 18चा टेबल तयार केलाय आपण. याच पद्धतीने 19चा टेबल आपण तयार करू शकतो. परत 1चा टेबल, 9चा टेबल, ओके. परत तेच की या 9च्या टेबलच्या युनिट प्लेसला जे काही डिजिट आहे ते ॲज इट इज 19च्या टेबलच्या युनिट प्लेसला लिहायचे. सो मी इथे लिहिणार 9 8 7 6 5 4 3 2 1 0.
आणि परत हा डिजिट आणि इथला टेन्स प्लेसच्या डिजिटला ऍड करायचो. सो इथे तर कुठलाच डिजिट नसेल, सो 1 इथे ऍज इट इज दिला, कारण 1 सोबत ऍड कोणीच होणार नाही. मात्र इथे 2 सोबत 1 ऍड झालं तर 3, इथे 5, 4 प्लस 3 7, 5 प्लस 4 9, 6 प्लस 5 11, 7 प्लस 6 13, 8 प्लस 7 15, 9 प्लस 8 17, 10 प्लस 9 19. सो या पद्धतीने 19 चा टेबल तयार केला. सो अशा पद्धतीने जे डिव्हिजन्स वगैरे असतात, जनरली सीबीएसईच्या मुलांना डिव्हिजन येतात आणि असे मोठे मोठे नंबर्स घेऊन त्यांना डिवाइड करावं लागतं, पण मात्र त्यांना टेबल पाठ राहत नाही. जेव्हा आपण एखाद्या एक्झाम मध्ये कुठला तरी कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करतो आणि टेबल पाठ नसल्या कारणाने आपलं कॅल्क्युलेशन पूर्ण होऊ शकत नाही. सो या पद्धतीने टाइम कन्झ्युमिंग जरी असेल, याच्या व्यतिरिक्त जर टेबल तुमच्या पाठ असेल तर ती खूपच सोपी पद्धत आहे आणि त्याच्यामुळे आपण खूपच लवकर कॅल्क्युलेशन करू शकतो. इथे हे टाइम कन्झ्युमिंग आहे की एवढा टेबल तयार करायसाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो, पण कॅल्क्युलेशन मात्र तुमचं चुकणार नाही. सो त्याच्यासाठी हे खूप हेल्पफुल ठरतात हे असे टेबल, या पद्धतीने टेबल तयार करून कॅल्क्युलेशन करणे. आणि जेव्हा आपली अशी प्रॅक्टिस होत जाते तर आपोआपच हे टेबल मग आपल्या लर्न पण होऊन जातात. याच्यापेक्षा मोठे मोठे टेबल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 34 चा टेबल तयार करायचा असेल, 28 चा टेबल तयार करायचा असेल, 39 चा करायचा असेल, कुठल्याही पद्धतीचा टेबल आपण कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या नंबर जो असेल त्याचा टेबल आपण या पद्धतीने तयार करू शकतो आणि आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते सोपं करू शकतो. सो आतापर्यंत आपण जवळपास 12 पासून 19 पर्यंतचे याच पद्धतीने सगळे टेबल बघितलेले आहे. आता मी म्हटलं की मोठ्यातला मोठा टेबल सुद्धा तुम्ही याच पद्धतीने तयार करू शकता. तर तो सुद्धा मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला समजून सांगत आहे की एखादा मोठा नंबर आलेला असेल, फॉर एक्झाम्पल 34 आलेला आहे. 34 ने तुम्हाला एखाद्या नंबरला डिवाइड करायचं आहे किंवा मल्टिप्लाय करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन पटकन करायचं आहे. सो अशा वेळेस 34 चा टेबल कसा लिहायचा? सो 34 चा टेबल आतापर्यंत बघा, आपण जो फॉर एक्झाम्पल 12 चा टेबल जेव्हा तयार केला तेव्हा आधी 1 चा टेबल लिहून घेतला, देन 2 चा टेबल लिहून घेतला आणि देन मग मी पद्धतीनुसार तुम्हाला सांगितलं की टेबल कसा तयार करायचा. या केसमध्ये सुद्धा तेच करायचं, पण इथे 1 च्या जागी 3 आहे आणि इथे 4 आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, आधी 3 चा टेबल लिहून घ्यायचा आहे आणि देन 4 चा टेबल लिहून घ्यायचा आहे. सो मी 3 चा टेबल लिहून घेणार. आता 4 चा टेबल लिहून घ्यायचा आहे. ओके. सो हे दोन टेबल मी लिहून घेतले. मी आधीच सांगितलं की 9 पर्यंतचे जर टेबल आपल्याला लर्न असेल व्यवस्थित तर हे टेबल आपल्याला आरामात आणि व्यवस्थित तयार करता येतात. सो मी ज्या पद्धतीने सांगितलं की आता हा जो 4 चा टेबल आहे याच्या युनिट प्लेसला ज्या व्हॅल्यू आहे त्या 34 च्या टेबलमध्ये युनिट प्लेसला लिहून घ्यायच्या. मग इथे युनिट प्लेसला 4 आहे, सो मी इथे 4 लिहून घेणार. त्याच्यानंतर इथे 8 आहे, इथे 8, हा 2 लिहून घेणार, हा 6 लिहून घेणार, हा 0 लिहून घेणार, हा 4, हा 8, 2, 6 आणि 0. सो या पद्धतीने या 4 च्या टेबलमध्ये युनिट प्लेसला असलेले नंबर्स काय केले मी 34 च्या टेबल मधल्या युनिट प्लेसला लिहून घेतलेले आहे. मग परत सांगितलं की हा जो या साइडली आपण हा टेबल लिहिलेला आहे या साइडचे जे डिजिट्स आहे आणि यातल्या टेन्स प्लेसला जे डिजिट आहे त्याची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची आहे. सो इथे 3 आहे पण इथे कोणीच नाही म्हणून मी 3 इथे ऍज इट इज लिहून घेणार. इथे 6 आहे पण इथे कोणीच नाही म्हणून मी हा 6 इथे ऍज इट इज लिहेल. इथे 9 आहे मात्र इथे 1 आहे म्हणून 9 + 1 करू आपण. देअरफॉर हिअर विल बी 10. आणि इथे 12 आहे, या 12 ला सुद्धा ऍड करायचं आहे. नुसतं एक डिजिट यातला घ्यावा लागत नाही, हे 12 पूर्ण घ्यायचे आणि याच्यामध्ये या टेन्स प्लेसचा डिजिट म्हणजे 1 ला ऍड करावं लागेल. दॅट्स वाय इट्स बिकम 13. हे 15 आहे, याच्यामध्ये +2 करायचे म्हणजे टेन्स प्लेसचा डिजिट घेतला आपण. सो हिअर विल बी 17. इथे 18 आहे आणि याच्यामध्ये 2 ऍड करायचे आहे. हिअर विल बी 20. इथे 21 आणि हा टेन्स प्लेसचा डिजिट 2 म्हणजे इथे बनणार 23. इथे 24 + 3 ते होणार 27. इथे 27 आहे आणि इथे 3 आहे. सो इथे बनणार 30 आणि इथे 30 आणि हा 4. दॅट्स वाय हिअर विल बी 33.
4. सो या पद्धतीने आपण 34चा टेबल सुद्धा तयार केला आहे. अशा मोठ्यातला मोठा टेबल म्हणजे 68चा करू शकता, 75चा करू शकता, कुठलाही टेबल या मेथडने आपण तयार करू शकतो. सो या पद्धतीने जर टेबल तयार केला, अचानकच आपल्याला टेबल आठवत नसेल आणि आपल्याकडे वेळ असेल तर या पद्धतीने टेबल तयार करून आपण आपले कॅल्क्युलेशन बनवू शकतो. सो या पद्धतीने टेबल सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जोही नवीन अशी काही माहिती किंवा नवीन अशा काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगेल तर त्या तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक्यू.